आज गागोदे गावचे सुपुत्र संदीप पाटील यांचा आज प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा होता आणि यांचं म्हणणं एकच आहे की गोरगरिबांच्या पोरांना मोफत शिक्षण मिळावं याकरता त्यांचा सातत्याने लढा आहे। मागं काही महिन्या अगोदर त्यांचा 7 दिवसाचा सत्याग्रहसुद्धा चालू होता। याच शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याबरोबर संदीप पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। संदीपजी, आज जो तुमचा मोर्चा होता ह्या प्रांत अधिकारी कार्यालयासमोर, काय नेमका विषय होता? विषय असा आहे, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे या रायगड जिल्ह्यातील 300 शाळा बंद झाल्या आणि या महाराष्ट्रातील किमान 10,000 ते 12,000 शाळा बंद झाल्या। आणि ज्या पेन तालुक्यामध्ये आपण आहोत, या पेन तालुक्यातील 18 शाळा बंद झाल्या। या पेन तालुक्याची आज अवस्था अशी आहे की इथे 50 शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि 6 अशा शाळा आहेत आणि अजून 2 शाळा बांधल्यात। या 8 शाळांना शिक्षकच नाही, म्हणजे शून्य पटसंख्या असलेली शाळा आपण ऐकली असेल, परंतु 0 शिक्षकी शाळा या पेन तालुक्यामध्ये आहेत। त्यामुळं मुलं शिकणार कशी आमची, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दिवसेंदिवस शाळा बंद होत चालल्या आहेत। शाळांसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, ज्या भौतिक सुविधांची गरज आहे, त्या शिक्षकांची गरज आहे, त्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा हा सरकार पुरवत नाही। त्यामुळं आज असं आलं आहे की खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात आता या पेन तालुक्यामध्ये उभ्या राहत आहेत आणि त्या परिस्थिती आज अशी झाली आहे या खाजगीकरणामुळं। आज पहिलीच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आज 35,000 ते 40,000 रुपये झाला आहे। तो मुलगा जेव्हा 11वी 12वीपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याचा खर्च हा 2 ते 3 लाख रुपये झालेला आहे आणि आज जेव्हा त्या मुलाला MBA करायचा असेल तर त्याचा खर्च हा 5 ते 7 लाख रुपये, इंजिनिअरिंगचा खर्च हा 17 ते 18 लाख रुपये आणि डॉक्टर होण्यासाठी 80 ते 90 लाख रुपये लागतात। तर मग गरिबांची मुलं शिकणार कशी? त्यामुळे अतिशय भयंकर परिस्थिती या शिक्षणाची झालेली आहे। आज यावर्षी आपण महात्मा फुलेंचं 200वी जयंतीचं वर्ष साजरा करणार आहोत। यावर्षी आज मला सरकारला तेच सांगायचं आहे आणि संविधानाचा सुद्धा अमृत महोत्सव साजरा करतोय। तर अशा परिस्थितीमध्ये जर या शाळा बंद होत असतील तर खरंच ही आपल्या महात्मा फुलेंना खरंच ही आदरांजली राहणार आहे का, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणूनच आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे आणि सरकारला हातसुद्धा आम्हाला जोडायचं आहे की सरकारने महात्मा फुलेंचे स्मारक नाही बांधले तरी चालतील, शाळा ह्याच महात्मा फुलेंचे स्मारक आहेत आणि या ज्या बंद झालेल्या शाळा आहेत त्या शाळा सरकारने पुन्हा सुरू कराव्यात, ही आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की सरकारने ज्या ज्या शाळा पडलेल्या आहेत त्या शाळा पुन्हा बांधाव्यात आणि तिसरी अशी मागणी आहे की सरकारने सर्व समाजाला अंगणवाडीपासून ते डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत सर्वांना शिक्षण मोफत द्यावं, प्राध्यापकांची भरती करावी, शिक्षकांची भरती करावी आणि संच मान्यता जी हा रद्द करावा, ही मागणी ठेवून आज आम्ही इथे जमलेलो। त्यांची मागणी काही सांगितलेली आहे, परंतु आज त्यांची अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली। ज्या बैठकीला अधिकारी आले होते, शिक्षण अधिकारी आले होते, प्रांत साहेब आले होते, त्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांशी आणि संबंधित प्रशासनाशी चर्चा केलेली आहे। त्यांनी आमच्याकडे 10-15 दिवसाचा अवधी मागवलेला आहे। त्यामध्ये ते काय होतं आहे, त्यांचं काय रिझल्ट आहे, काय पत्रव्यवहार करतात आणि त्यांचे काय निर्देश वरिष्ठांकडून त्यांच्याकडे जातात त्याकडे आमचं लक्ष ठेवून आहोत। जर आम्ही सांगितलेल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत आणि आमचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत तर पुन्हा याच ठिकाणी आमचं आंदोलन केलं जातं। आपल्याबरोबर संदीप पाटील होते, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की 7 ते 8 दिवसांमध्ये आम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही वरपर्यंत पोहोचवतो। मी रायगड जिल्हा पत्रिकेसाठी संजय गायकवाड, CNA महाराष्ट्र।